नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र ज्ञानोबराव शिंदे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, शंकरनगर. मित्रांनो, आधुनिक महाराष्ट्राची ओळख पुरोगामी महाराष्ट्र अशी आहे असं म्हणत असताना महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे असं म्हटलं जातं. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराची परंपरा महाराष्ट्रामध्ये आधुनिक कालखंडामध्ये सुरू झाली असं मानलं जातं आणि हे खरंही आहे. भारतीय संविधानाची निर्मितीच्या वेळी सुद्धा या तीन महान विचारवंतांच्या विचारांचा एकूणच प्रभाव त्या भारतीय संविधानावर पडल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतं. आणि म्हणून आधुनिक महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा आहे असं म्हणत असताना आपल्याला या तीन महान विचारवंतांच्या विचारांची ओळख सुद्धा करून घेणं आवश्यक आहे. महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या विचारांचा महाराष्ट्र असं म्हणत असताना त्यांनी कुठला विचार मांडला, एकूणच या देशातील समाजकारण, राजकारण, अर्थकारण आणि एकूणच देशातील संपूर्ण व्यवस्था कशा पद्धतीची आहे, त्यामध्ये कुठल्या उणिवा आहेत आणि त्यामध्ये कशा पद्धतीने दुरुस्त करणं आवश्यक आहे, असा संपूर्ण विचारांचा आढावा त्यांनी जो घेतलेला आहे, विचाराचं चिंतन ज्यांनी केलेलं आहे, त्या चिंतनाचा आढावा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचा आहे. आजच्या भागामध्ये आपण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या धर्मविषयक विचारांचा आढावा घेऊ आणि महात्मा फुल्यांनी सांगितलेला सार्वजनिक सत्यधर्म काय आहे, याची वैशिष्ट्ये काय आहेत, या संबंधी सुद्धा विचारांचा परामर्श आपण या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 19व्या शतकाच्या नंतर शेवटच्या कालखंडामध्ये आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला या कालखंडामध्ये आपल्याला पेशवाई संपत आल्याचं पाहायला मिळतं. आणि अशा कालखंडामध्ये विशेषतः महाराष्ट्रात आधुनिक विचाराची सुरुवात ही मुख्यतः महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केली असं मानलं जातं. त्यांनी एकूणच आपल्या जीवनभरामध्ये संपूर्ण आपलं जे चिंतन आहे ते या देशामधल्या एकूणच सामाजिक आणि राजकीय आणि एकूणच आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीमध्ये कुठला बदल करणं आवश्यक आहे, पारंपरिक रूढी प्रथा परंपरामध्ये अडकलेला समाज यातून बाहेर काढण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करणं आवश्यक आहे, या संबंधीचं चिंतन त्यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण या ठिकाणी महात्मा फुल्यांच्या समग्र विचाराचा आढावा घेणार नाही. महात्मा फुल्यांच्या धर्मासंबंधीची कल्पना आणि महात्मा फुल्यांचा सार्वजनिक सत्यधर्म हा जो त्यांनी ग्रंथ निर्माण केला होता, या संबंधीची त्यांची भूमिका यावर आपण या ठिकाणी विवेचन करणार आहोत. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले हे हिंदू धर्म परंपरेचे किंवा त्यांच्या शब्दात सांगायचं असेल तर ब्राह्मणी धर्माचे मोठे टीकाकार होते असे स्पष्टपणे म्हणता येईल. आता हे असं म्हणत असताना एक बाब लक्षात घेतली पाहिजे की हिंदू धर्मामध्ये असणारा अनेकेश्वरवाद, मूर्तीपूजा, व्रतवैकल्य आणि कर्मकांड हे जे हिंदू धर्माचं बाह्य स्वरूप होतं, याच्यावर तर त्यांनी टीका केलीच, परंतु त्याचबरोबर अंतरंग जो आहे हिंदू धर्माचा, की स्वर्ग नरक असणारी कल्पना असेल किंवा आत्मा असेल किंवा पुनर्जन्माची कल्पना असेल किंवा कर्मविपाकाचा सिद्धांत असेल, या सगळ्या सिद्धांतावर सुद्धा महात्मा फुल्यांनी फार मोठ्या प्रमाणात टीका केल्याचं, प्रखरपणे टीका केल्याचं आपल्याला प्रथमदर्शनी पाहायला मिळतं. हिंदू धर्माचं असणारं अंतर्बाह्य स्वरूप हे विकृत का झालं, याचा निष्कर्ष काढताना फुले म्हणतात की जात पात आणि अस्पृश्य भेद हीच बाब मुख्यतः याला जबाबदार आहेत. आणि म्हणून काय झालं, हिंदू धर्माला विकृत स्वरूप प्राप्त झालं, अवकाळ प्राप्त झाली, असं फुल्यांचं स्पष्ट मत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून शोषणाच्या हेतूने या देशातील उच्चवर्णीयांनी आणि विशेषतः ब्राह्मणांनी शोषणाच्या हेतूने अनेक अंधश्रद्धा धर्माच्या नावावर खपवल्या असं फुल्यांना वाटतं. आणि हे स्पष्ट करताना अधिक विस्तारित स्वरूपात जाताना त्यांनी आपल्या ग्रंथांच्या माध्यमातून आपलं विवेचन त्यांनी स्पष्ट केल्याचं पाहायला मिळतं. घरामध्ये आपत्ती जन्माला येण्यापासून लग्न कार्य असेल, गृहप्रवेश असेल आणि मृत्यू असेल, या जीवनातल्या दैनंदिन घडणाऱ्या घटना घडामोडी, सामान्य घटना घडामोडी यांच्या पाठीमागे काही ना काही अंधश्रद्धा चिकवटल्या गेल्या आणि या विविध अंधश्रद्धेच्या पाठीमागे निरनिराळ्या विधी आणि कर्मकांड सांगितले गेले आणि माणसाला त्यामध्ये घट्ट आवळून
ठेवण्यात आलं आणि संपूर्ण व्यस्त त्याला ठेवण्यात आलं. अशा पद्धतीचं विश्लेषण सुद्धा महात्मा फुले त्या ठिकाणी करताना दिसतात. महात्मा फुलेंच्या मते हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्म म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ब्राह्मणांच्या शोषण नीतीस दिलेले गोंडस नाव आहे. अशा पद्धतीची प्रखर टीका त्या ठिकाणी महात्मा फुले यांनी केल्याचं निश्चितपणे पाहायला मिळतं. आणि मग हे जे शोषण आहे, हे शोषण केवळ सामाजिक आणि आर्थिक नाही, तर हे शोषण नैतिक आणि सांस्कृतिक सुद्धा आहे. अशा पद्धती त्यांनी मांडणी केली आहे. हिंदू धर्मातील पुनर्जन्माचा सिद्धांत असेल, कर्म सिद्धांत असेल, अवतार कल्पना असेल, फुल्यांनी यावर कडाडून टीका केल्याचं त्या ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून त्यांच्या मतानुसार, फुल्यांच्या मतानुसार या प्रकारचे सिद्धांत किंवा हे जे सगळ्या कल्पना आहेत, या सर्व कल्पना माणसाचे कर्तृत्व संपवून त्यांना दैववादी बनवतात. अशा पद्धतीचं विवेचन ते करतात. परलोकाच्या कल्पनेमध्ये व्यक्तीला गुंतवून ठेवलं जातं आणि त्यामधून सामाजिक जबाबदारी नाकारण्याची प्रेरणा दिली जाते. अशा पद्धतीचं विश्लेषण महात्मा फुल्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. खरं आहे की महाराष्ट्रामध्ये खूप मोठी संत परंपरा आहे आणि या संत परंपरेतून हिंदू धर्मातल्या काही वाईट रूढी प्रथावर प्रहार करण्याचा प्रयत्न केला. परंतु महात्मा फुल्यांनी या संत परंपरेमध्ये सुद्धा त्यांच्या मर्यादा अगदी स्पष्ट शब्दात स्पष्ट केलेल्या आहेत. अगदी प्रखरपणे त्यांनी या हिंदू धर्मावर हल्ला न करता त्याला काही जुजबी उपाय सुचवण्याचा प्रयत्न केला आहे, असं त्यांचं मत त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि हिंदू धर्मावरील प्रखर टीका किंवा त्यांनी केलेली प्रखर टीका ही इतकी चौफेर आहे की त्यांनी दाखवलेल्या चुका किंवा त्यांनी दाखवलेल्या उणिवा या वगळून धर्म सुधारणा करणाऱ्याची असं जर आपण म्हटलं तर काहीच उरणार नाही. आणि म्हणून महात्मा फुले यांनी निखळ बुद्धिवादी असा सार्वजनिक सत्यधर्म स्पष्ट केला. म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेमध्ये हिंदू धर्मामध्ये आलेली अवकाळ आणि हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या वाईट रूढी प्रथा परंपरा यावर त्यांनी प्रखरपणे हल्ला केलाच केला. परंतु असं हल्ला करून ते थांबले नाहीत, तर त्याला पर्यायी व्यवस्था त्यांनी सुद्धा निर्माण केली आणि बुद्धिवादाच्या आधारावर सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांनी विचार सांगितलेला आहे. आता सार्वजनिक सत्यधर्म कशा पद्धतीने सांगितला किंवा त्यामध्ये कोणत्या पद्धतीने त्यांनी विचाराचं विवेचन केलं आहे यावर आपण विवेचन करणार आहोत. आता प्रथम ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्योतिरावांची ईश्वराच्या अस्तित्वावर श्रद्धा होती. ईश्वर आहे आणि त्यानेच हे विश्व निर्माण केले आहे असे ते मानत असत. परंतु हे मानत असताना माणसाच्या ऐहिक व्यवहाराशी त्याचा कसलाही संबंध नाही. स्वतःचे भवितव्य माणूस स्वतःच घडवितो. इथली समाज रचना ही माणसाची स्वतःची निर्माण केलेली आहे. त्यांचा व्यक्तीच्या सुख आणि दुःखाशी कसलाही संबंध नाही. माणसे स्वतःच त्याला जबाबदार असतात आणि अशा पद्धतीची त्यांची विचाराची धारणा होती. या ठिकाणी फुल्यांनी जो विचार मांडलेला आहे की माणसांनी दैववादी होण्याऐवजी बुद्धिवादी व्हावे, तर्कशुद्ध पद्धतीने आणि विचारपूर्वक आपले जीवन आणि भवितव्य स्वतः घडवावे असे ते स्पष्टपणे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणत असल्याचं पाहायला मिळतं. आता या ठिकाणी आपल्याला एक बाब लक्षात घेतली पाहिजे की हिंदू धर्मावर त्यांनी टीका केली. तर ही टीका का केली, तर त्याचं कारण अगदी थोडक्यामध्ये अगदी सारांश स्वरूपात जर सांगायचं ठरवलं तर असं म्हणता येईल की हिंदू धर्मामध्ये असणारी तर्कदुष्ट अधिष्ठान, विषमतेच्या अमानुष तत्व, अंधश्रद्धा अशा पद्धतीचे वेगवेगळ्या अन्य समजुती, अनेकेश्वरवाद आणि अर्थशून्य कर्मकांड याच महत्वाच्या वैशिष्ट्यामुळं किंवा या महत्वाच्या भागामुळं त्यांनी हिंदू धर्मावर पूर्णपणे टीका केली असं म्हणता येईल. परंतु दुसरी बाब अशी आहे की अशाच घटना ज्या आहेत किंवा अशाच पद्धतीचं थोड्याफार फरकाने सर्व धर्मामध्ये काही चुका किंवा उणीवा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून मग जगातील सर्व उपलब्ध धर्माचा त्याग करून त्यांनी काय केलं, बुद्धिवादी, शुद्ध बुद्धिवादी आणि मानवी समतेवर आधारलेला धर्म दिला. त्याला आपण सार्वजनिक सत्यधर्म असं म्हणतो. म्हणजे सार्वजनिक सत्यधर्मामध्ये काय आहे, सत्य हे मध्यबिंदू आहे. पण हे सत्य काय, कशाला सत्य म्हणायचं हाही मुद्दा त्या ठिकाणी आहे. सत्य म्हणजे गूढ अध्यात्मवादी असण्याऐवजी
दैनंदिन जीवनातले थोड्याशा तर्काने कोणासही समजणारे व्यावहारिक सत्य त्यांना अभिप्रेत आहे. आणि म्हणून या धर्मास त्यांनी काय नाव दिलं? सार्वजनिक सत्य धर्म असं नाव दिलं. आता हा सार्वजनिक सत्य धर्म इतर धर्मावरून वेगळा कसा आहे? वेगळा कोणत्या बाबतीत आहे? तर याचा आणखी एक वेगळा कारण असं आहे किंवा वेगळा घटक जो आहे तो असा आहे की जगातल्या जवळपास सर्व धर्मांनी माणसाला व्यक्तिगत मुक्तीचा मार्ग दाखवलेला आहे. म्हणजे इतरांचा विचार न करता व्यक्तिगत मुक्ती, व्यक्तिगत स्वर्ग अशा पद्धतीचा मार्ग दाखवलेला आहे. आणि व्यक्तिगत पातळीवर मुक्ती प्राप्त करण्यासाठी काही साधना सांगितलेली आहेत. ज्योतिरावांचा धर्म काय करतो? ज्योतिरावांचा सार्वजनिक सत्य धर्म हा मुक्ती आणि मोक्ष यासारख्या कल्पनाच त्या ठिकाणी नाही. हा मूलभूत फरक त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून सार्वजनिक सत्य धर्म हा जो ज्योतिरावांनी सांगितला हा सार्वजनिक सत्य धर्म हा सर्वांसाठी आहे. त्याचं मूलाधार सत्य हा आहे. आणि ह्या सार्वजनिक सत्य धर्माचं स्वरूप आपल्याला समजून घ्यावं लागेल. मग सार्वजनिक सत्य धर्माचं स्वरूप समजून घेण्यासाठी त्याचे काही विविध महत्वाचे पैलू यावर प्रकाश टाकावा लागेल. त्यातील महत्वाच्या संकल्पना समजून घ्याव्या लागतील. आणि तरच आपल्याला महात्मा फुल्यांना नेमकं काय म्हणायचं आहे किंवा त्यांची तळमळ किंवा त्यांची जी या देशातील समाज बांधवांच्या प्रती असणारी तळमळ ही कशा पद्धतीची होती? संपूर्ण मानवी समूह हा स्वतंत्रपणे आणि स्वच्छंदी जीवन जगला पाहिजे, प्रत्येकाला चांगलं जीवन जगता आलं पाहिजे, ही जी त्यांची तळमळ होती. या तळमळीच्या मधूनच त्यांनी काय केलं होतं की सार्वजनिक सत्यधर्म हा सांगितलेला होता. आणि म्हणून त्याचे काही महत्वाचे पैलू आपण विचारात घेऊया. पहिला पैलू त्याच्यातला असा आहे त्यांची ईश्वर विषयक संकल्पना. आता लक्षात घ्या की ज्योतिरावांना आपण पाहतो की वेगवेगळ्या धर्मावर ते टीका करताना दिसतात, विशेषतः हिंदू धर्मावर. मग असंही म्हटलं जातं की नास्तिक आहे की काय असा संशय त्या ठिकाणी बऱ्याच वेळा घेतला जातो. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. ईश्वराचे अस्तित्व त्यांनी मान्य केलं होतं. म्हणजे महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी ईश्वराचं अस्तित्व मान्य केलं. परंतु ईश्वर नेमका कशामध्ये आहे किंवा कशा पद्धतीने ईश्वराकडे जाता आलं पाहिजे याचे मार्ग त्यांनी वेगवेगळे सांगितलेले आहेत. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, ईश्वर आहे हे ते मान्य करतात, तो एकच आहे असे ते म्हणतात. संपूर्ण विश्वाचा निर्माता तो एकच आहे, तो व्यापक आहे आणि मानवी आकलन शक्तीच्या पलीकडे आहे, तो मूर्त नाही आणि म्हणून तो ईश्वर आपल्याला दिसू शकत नाही, अशी त्यांची विचाराची मांडणी त्या ठिकाणी पाहायला मिळते. तो अमूर्त आहे, तो शक्तिरूप आहे, तो निर्गुण निराकार आहे, त्याला रंगरूप नाही. तसेच राग, लोभ, द्वेष, मत्सर अशा मानवी भावना सुद्धा अशा ईश्वराला किंवा त्यांनी निर्मिक हा शब्द वापरलेला आहे, निर्मिकापुढे नाही अशा पद्धतीचं विवेचन ते करताना फुले असं पुढे म्हणतात, इतर सर्वांचा ईश्वर हा सर्वांचा किंवा निर्मिक हा सर्वांचा निर्माता या नात्याने तो सर्वांचा पिता आहे, वडील आहे. आणि पिताप्रमाणे तो असल्यामुळे सर्व मनुष्य मात्रांनी आपापसात भांडणे करू नये. सर्वांनी मिळून मिसळून प्रेमाने राहिले पाहिजे, परस्परांना सहकार्य केलं पाहिजे, एकमेकाला आनंद दिला पाहिजे. या पलीकडे एखाद्या पित्याची कुठली अपेक्षा असते? कुठलाही पिता किंवा कुठलाही जो सर्वांचा पालक आहे त्याची अपेक्षा तेच असते, आपल्या मुलाबाळांनी आनंदी राहिले पाहिजे, सुखी राहिले पाहिजे, मिळून मिसळून राहिले पाहिजे, एकमेकात मतभेद करू नयेत, अशाच पद्धतीची अपेक्षा त्या निर्मिकाची आहे असे फुले स्पष्टपणे म्हणतात. फुल्यांचा सार्वजनिक सत्यधर्मातला दुसरा पैलू जो आहे तो त्यांनी केलेला कर्मकांडाचा निषेध. म्हणजे काय की कोणत्याही धर्म आपल्या अनुयायांना ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काही उपासना सांगत असतो, पूजा अर्चा सांगत असतो, जपताप, अनुष्ठान, व्रतवैकल्ये याच ठिकाणी सांगितले जात असतात. आणि विशेषतः हिंदू धर्मामध्ये तर याचं फारच स्तोम आपल्याला पाहायला मिळतं. ईश्वरास प्रसन्न संतुष्ट करणे हा त्याचा उद्देश असतो. म्हणजे ईश्वर आपल्याला संतुष्ट झाला पाहिजे, प्रसन्न झाला पाहिजे, वेगवेगळे मार्ग त्याचे पूजा अर्चा, जपताप, अनुष्ठान असं खूप मोठं असं तत्वज्ञान हिंदू धर्मामध्ये आपल्याला विस्तारात स्वरूपात पाहायला मिळतं.
ईश्वरास माणसाप्रमाणे राग, लोभ आणि आनंद, दुःख, प्रेम, द्वेष आदी भावना अशीच असतात. अशीच सर्व धर्मांची भावना किंवा विचार तसाच आहे. परंतु सार्वजनिक सत्य धर्मातील ईश्वराची संकल्पना ही वेगळी आहे. इथंच तो नेमका फरक आहे. तो शक्तिरूप आहे, सर्व विश्व निर्माता आहे, त्यामुळे माणसासाठी तो पित्या समान आहे. आणि या नात्याने सर्व माणसे आपापसात समान रीतीने आहेत, बंधू समान आहेत. आपल्या अपत्यांनी आपापसात भांडणे करू नये. सर्वांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे, प्रेमाने राहिलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, परस्पर प्रेमाची भावना असली पाहिजे. सर्वांचे जीवन सुखमय झाले पाहिजे, सर्वांनी आनंदी झालं पाहिजे. हीच अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त केली जाते, स्पष्ट केली जाते. महात्मा फुल्यांनी सुद्धा सार्वजनिक सत्यधर्मामध्ये हीच बाब सांगितलेली आहे की ईश्वराची माणसाकडून अपेक्षा अशाच पद्धतीची आहे. तो त्याच्याकडून कुठलाही ईश्वर, महात्मा फुल्यांना असं म्हणत असत की जप तप पूजा अर्चा व्रत केले नैवेद्य याची अपेक्षा तो करणारच नाही. तो कशी अपेक्षा करील? सत्य धर्मामध्ये कसल्याच कर्मकांडाला म्हणून काय आहे, कुठलाही वाव नाही. त्याच्या दृष्टीने हे सर्व निरर्थक आहे. महात्मा फुल्यांना वाटतं की हे जे सगळं आहे हे निरर्थक आहे, त्याला कसलाही अर्थ नाही, काळीचाही अर्थ नाही. कारण त्यामध्ये गुंतून राहून आपण विनाकारण आपला वेळेचा अपव्यय करतो. आणि म्हणून सर्वांनी एकत्रित राहणं, प्रेमानं राहणं, आदरानं राहणं हीच बाब त्या ठिकाणी ईश्वराला अभिप्रेत आहे. अशा पद्धतीचा त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्माचा एक पैलू आपण विचारात घेऊ. त्याचा दुसरा तिसरा पैलू असा आहे मित्रांनो की त्यांनी असं सांगितलं की आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग नरक आदी कल्पना त्यांनी नाकारल्या. आता ही बाब सुद्धा अत्यंत महत्वाची आहे की आत्म्यास शरीरापासून वेगळे स्वतंत्र अस्तित्व आहे अशी जी कल्पना पारंपरिक वेगवेगळ्या धर्मामध्ये स्पष्ट केलेली आहे. हिंदू धर्मामध्ये तशीच कल्पना स्पष्ट केली आहे. ज्योतिरावांना ही कल्पनाच मान्य नाही. महात्मा ज्योतिराव फुले या सर्व कल्पना ठोकरून देतात आणि आत्म्याचे अमरत्व ते मानत नाहीत. शरीराच्या विशिष्ट रचनेचा परिणाम म्हणून चैतन्य जाणीव उत्पन्न होतात आणि ही रचना बिघडली की शरीर नष्ट झाले, मृत्यू येतो आणि त्याचबरोबर त्याचा परिणाम असलेला आत्माही नष्ट होतो. तेव्हा आत्म्याचे अमरत्व हे एक मिथ आहे, हे एक चुकीची कल्पना आहे असे फुले त्या ठिकाणी मांडणी करताना दिसतात. म्हणजेच एकदा आत्म्याचे अमरत्व नाकारले की मग मरणोत्तर त्याच्या व्यवस्था करण्यासाठी निर्माण केलेली स्वर्ग असेल किंवा निर्माण केलेला नरक असेल किंवा पुनर्जन्माची कल्पना असेल, या सगळ्या संकल्पना नष्ट होतात आणि त्या अर्थाने मग पाप पुण्य यांनाही काही अर्थ राहत नाही. अशा पद्धतीची मांडणी महात्मा फुल्यांनी त्या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि माणसाची पुण्य व पाप यांचा हिशोब येतेच होत असतो की कुठंतरी मरणानंतर त्याचा हिशोब होत असतो असं नाही. याच ठिकाणी माणसाचा पुण्य आणि पाप याचा हिशोब होत असतो आणि म्हणून याच ठिकाणी सदाचारी असणं व्यक्तीचं गरजेचं आहे. याच ठिकाणी दुसऱ्यावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं वागणं आवश्यक आहे असं त्या ठिकाणी फुले मांडताना दिसतात. आणि पाप पुण्यासारख्या संकल्पनांना पारलौकिक गूढवादातून सोडून फुले यांनी त्यांना सामाजिक नैतिक आशय प्राप्त करून दिला असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. आपल्या सत्सद्विवेक बुद्धीने जे सांगितले, प्रत्येक व्यक्तीकडे सत्सद्विवेक बुद्धी असते आणि या सत्सद्विवेक बुद्धी जी स्पष्टपणे सांगत असते तशा पद्धतीने वागणे म्हणजे पुण्य. आणि स्वतःच्या सत्सद्विवेक बुद्धीला स्मरण न ठेवता त्याचं विस्मरण करून वागणे म्हणजे पाप. इतकी सरळ आणि साधी पाप पुण्यांची कल्पना महात्मा फुल्यांनी त्या ठिकाणी मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काय मित्रांनो की इतरांना आपल्यावरून ओळखले पाहिजे. स्वतःसाठी जे आवडत नाही ते इतरांसाठी करू नये आणि तर इतरांसाठी ते करणं म्हणजे पाप होय. अशा पद्धतीने सरळ सरळ ते मांडणी करतात आणि स्वतःच्या सुखासाठी इतरांना मानसिक आणि शारीरिक त्रास जर देत असाल तर ते पाप आहे. आणि आपल्या सुखासाठी इतरांना त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येक व्यक्ती घेत असेल तशी व्यक्ती ही पुण्य करत आहे. अशा पद्धतीची पाप आणि पुण्याची सरळ सरळ संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. आणि कुठल्या तरी पारलौकिक जगामध्ये याचा हिशोब द्यावा लागतो असं नसून याच ठिकाणी तुम्हाला त्याचा हिशोब होत असतो. याच ठिकाणी स्वर्गाची कल्पना त्यांनी अशा पद्धतीने नाकारून इथलं जीवनच सुखी असलं पाहिजे. भौतिक जीवनच्या सर्व
सवलती किंवा सर्व सुख सर्वांना मिळालं पाहिजे, ही त्यांची त्या ठिकाणची भावना विचारात घेणं आवश्यक आहे. त्यांचा आणखी एक पैलू सत्याचं स्वरूप काय? मग कशाला सत्य म्हणायचं? सर्वांच्या कल्याणासाठी सर्वांनी सत्याचे पालन करावे. सार्वजनिक सत्यधर्माचा मूळ गाभा काय आहे? सत्य आहे. मग सत्य कशाला म्हणायचं? सत्य म्हणत असताना केवळ परंपरावादी, दिव्यदृष्टी असणाऱ्या, गूढवादी असणाऱ्या, रहस्यमय पारलौकिक सत्य त्याला मानत नाही. लक्षात घ्या, कोणत्याही माणसास त्याच्या दैनंदिन जीवनात पदोपदी प्रत्ययास येणारे लौकिक सत्य आहे. महात्मा फुल्यांनी विवेचन करत असताना अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की सत्सद्विवेकबुद्धी जागरूक ठेवून माणसांना व्यवहार तपासल्यास त्यामध्ये त्याला सत्य असत्य सापडू शकते. तेव्हा ते सत्य जाणून घेऊन तसे आचरण करणे आणि इतरांनाही तसे करायला लावणे, त्याच संबंधी मार्गदर्शन करणे, हा सार्वजनिक सत्य धर्माचा आशय आपल्याला थोडक्यात सांगता येईल. माणसांनी आपापसात कसे वागावे याबाबत फुल्यांनी काही मार्गदर्शक तत्वे सुद्धा सांगितले. म्हणजे महात्मा फुल्यांनी प्रत्येक काळामध्ये असणाऱ्या सर्व धर्मावर टीका केली. हिंदू धर्मामध्ये असल्यामुळे हिंदू धर्मावर प्रखर टीका केली. हिंदू धर्मातले असणाऱ्या कर्मकांड आणि काही गोष्टी ज्या निरर्थक आहेत त्याचा स्पष्टपणे निषेध केला. आणि हे करत असतानाच पर्यायी व्यवस्था म्हणून सार्वजनिक सत्यधर्म सांगितला. आणि सार्वजनिक सत्यधर्माची अशी काही महत्वाची पैलू आपण या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. त्याबरोबर त्यांनी काही मार्गदर्शक तत्वे सुद्धा सांगितलेली आहेत, ज्यामध्ये ईश्वर हा एकच आहे आणि तोच सर्व विश्वाचा निर्माता आहे. त्या ठिकाणी निर्मिक हा शब्द त्या ठिकाणी महात्मा फुलेंनी वापरला आहे. ही बाब पुन्हा एकदा लक्षात घ्या. ज्या अर्थी निर्माता एक आहे, महात्मा फुले काय म्हणतात, ज्या अर्थी निर्माता एक आहे त्या अर्थी सर्व समान आहेत, सर्वांना समान अधिकार आहेत. ईश्वराने सर्व काही मानवाच्या उपभोगासाठी निर्माण केलं आहे आणि प्रत्येक माणसाला स्वतंत्र जगण्याचा आणि आपल्या प्रामाणिक कष्टाची फळे खाण्याचे स्वातंत्र्य असलेच पाहिजे याचा आग्रह ते धरतात. त्याचबरोबर इतर माणसे दुखावणार नाहीत या मर्यादेत, म्हणजे माझ्या शेजारची माणसं दुखावणार नाहीत या मर्यादेत प्रत्येकाला अभिव्यक्तीचा हक्क ते देतात. त्याचबरोबर प्रत्येक माणूस समान असल्याने प्रत्येकाला आपल्या श्रद्धेनुसार, आपल्या विश्वासानुसार धार्मिक आणि राजकीय मते बाळगण्याचा हक्क असतो, हे ते मान्य करतात. म्हणजे अशा पद्धतीने या तत्वांना समोर ठेवून त्यांनी काय केलं, आपलं विचाराचं विवेचन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून माणूस सद्विवेकास स्मरून विचार करू लागल्यास त्यास कोणत्या प्रसंगात किंवा कोणत्या वेळी कसं वागलं पाहिजे हे सहज लक्षात येतं. सत्याची बाजू त्याच्या लक्षात येत असते. अशा पद्धतीची मांडणी त्या ठिकाणी महात्मा फुल्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काय मित्रांनो, महात्मा फुल्यांनी हिंदू धर्मातील वाईट प्रथा, रूढी, परंपरा याच्यावर कठोर हल्ला केला आणि त्याला पर्यायी व्यवस्था दिली. आणि हे पर्यायी व्यवस्थेत असताना कठोर शब्दाची वापर करत असताना त्यांचा शुद्ध हेतू होता. कुठल्याही एखाद्या धर्माच्या विरोधात किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरोधात किंवा जातीच्या विरोधात त्यांचं मत नव्हतं. मानवी समूह जो पृथ्वी तलावर मानवी समूह आहे तो संपूर्ण एक आहे. एकाच ईश्वराची ही सर्व लेकरे आहेत आणि म्हणून त्यांनी एकमेकाला समजून घेऊन आणि प्रेमानं वागलं पाहिजे ही त्यांची भावना होती. आणि म्हणून सार्वजनिक सत्यधर्म याच ठिकाणी आपल्याला आणखी एक बाब विशेषत्वाने लक्षात घेतली पाहिजे. आधुनिक काळातल्या स्वातंत्र्य आणि समता ह्या दोन जे संकल्पना आहेत, या दोन संकल्पना त्यांच्या विचाराचा मध्यबिंदू आहे, केंद्रबिंदू आहे, ही बाब लक्षात घ्या. आणि सर्व स्त्री पुरुष जन्मतः स्वतंत्र आहेत अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडला होता. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनातील वेगवेगळ्या चळवळी, आंदोलने सुद्धा याच्या समर्थनासाठी सुरू केले होते. आणि म्हणून सर्वांना समान हक्क उपभोगास मिळाला पाहिजे अशा पद्धतीची त्यांची त्या ठिकाणी भावना होती. ही बाब आपल्याला विचारात घ्यावीच लागेल. सार्वजनिक सत्य धर्म हा काय आहे, हा एक अभिनव संकल्पना होती. परंपरागत हिंदू धर्मामध्ये ज्या पद्धतीने रूढी प्रथाच्या परंपरेच्या आधारावर माणसालाच माणूस म्हणून जगू देण्यासाठी सुद्धा वातावरण निर्मिती झालेली नव्हती. माणसाकडे पशुपेक्षा हीन दर्जाने पाहिलं जात होतं. अशा वेळी सार्वजनिक सत्यधर्म हा एक आधुनिक संकल्पना, अभिनव संकल्पना आहे, ज्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, मूलभूत तत्व आहेत. परस्पर विषयी नैतिक आणि सामाजिक तत्वे त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहेत आणि ईश्वर विषयक संकल्पनेचा आधार त्या ठिकाणी घेतलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि ज्या आधारावर
या पृथ्वीतलावरील मानवी जीवन सुखी संपन्न झालं पाहिजे, कोणाचंही व्यक्तीकडून शोषण होणार नाही याची काळजी व्यक्तींनी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि या ठिकाणीच सर्व तुमचा पाप आणि पुण्याची संकल्पना सुद्धा याच ठिकाणी असते. ऐहिक जीवन हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी महत्वपूर्ण काय आहे की प्रत्येकाला स्वतःचं स्वातंत्र्य उपभोगता आलं पाहिजे. आणि म्हणून धर्माच्या आधारावर लढाया खेळणाऱ्या माणसांना किंवा धर्मातील पुढाऱ्यांना किंवा त्यातील नेतृत्वाला त्यांनी जे फटकारलं आहे ते सुद्धा लक्षात घ्या. महात्मा फुलेंच्या शब्दातच सांगायचं असेल तर लक्षात घ्या की कशा पद्धतीने महात्मा फुलेंनी धर्मामध्ये लढाई करणाऱ्या माणसांना फटकारलं आहे हे त्यांच्या शब्दातच आपण लक्षात घेऊ. ते म्हणतात की जगा माझी धर्म अगणित होती, लढाया खेळती रेड्यापरी, रेडे धरणारे प्राणास मुक्ती, कित्येक म्हणती स्वर्गी गेले, कोणी म्हणे सर्व मार्टर झाले, जन्नतीस गेले, कोणी म्हणे सद्विवेकाविन सर्व भांबावले, रक्तपाती झाले ज्योती म्हणे. म्हणजेच धर्मामध्ये लढाया करून आपापसात प्रत्येकाचं नुकसान करून घेणं यामधून काय झालेलं आहे की संपूर्ण मानवी समूहाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून सर्वांसाठी एकच धर्म आहे, एकच धर्म असावा असा त्यांचा आग्रह होता, पण दुराग्रह नव्हता. म्हणजे त्यांनी जो सार्वजनिक सत्य धर्म मांडला त्यामध्येही काही सूचना असतील तर ते त्या सूचनांचा स्वीकार ते करण्यास तयार होते. यामध्ये काही उणिवा दाखवून द्या, त्या उणिवा दुरुस्त करू अशी त्यांची जाहीर त्या ठिकाणी भूमिका होती. आणि म्हणून एकाच कुटुंबात अनेक धर्मातील लोक सुद्धा असू शकतात. म्हणजे वेगवेगळ्या धर्माची तत्व जर एकाच कुटुंबातल्या व्यक्तींना पटलेली असतील तर एका कुटुंबातल्या राहण्यातले वेगवेगळे व्यक्ती सुद्धा वेगवेगळ्या धर्माचा अनुकरण करून प्रेमाने राहू शकतील अशी त्यांची धर्मासंबंधीची संकल्पना होती. आणि म्हणून ईश्वरांच्याकडे जाणारा माणसाचा जो मार्ग आहे, ईश्वराकडे जाणारा त्यांचा महात्मा फुलेंचा रस्ता आहे, तो माणसाच्या हृदयाकडून जातो असं त्यांना म्हणायचं होतं. सर्वेपी सुखिना संतु सर्वे संतु निरामया, अशा पद्धतीचं केवळ तोंडाने न म्हणता सर्व सुखी झाले पाहिजेत, फक्त तोंडाने जपमाळ न करता प्रत्यक्ष कृती त्या ठिकाणी घडली पाहिजे, ही फुल्यांची तळमळ होती. ही बाब त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. थोडक्यात काय मित्रांनो की धर्मविषयक विचाराचं समग्र अधिष्ठान जर आपल्याला पाहायचं असेल, महात्मा फुलेंच्या धर्मविषयक विचाराचं अधिष्ठान जर लक्षात घ्यायचं असेल, ती आपल्यावरून जग ओळखावे ही त्यांची मुख्य भूमिका होती. आणि हे करत असताना मानवाचा धर्म सत्य हीच नीती, बाकीची कुनीती ज्योती म्हणे. त्यांच्या धर्माचे स्वरूप हे ईश्वर सापेक्ष परंतु मानवाधिष्ठित आहे. माणसाला ईश्वराकडे घेऊन जाणारा त्यांचा धर्माचा रस्ता इतर माणसाच्या हृदयातून जात असे, असेही त्याचं वर्णन आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. आणि म्हणून संपूर्ण समाजाची धारणा जो करतो तो धर्म, अशा पद्धत समाजाची धारणा करतो तो धर्म, अशी धर्माची सरळ सरळ व्याख्या ते करत असत. आणि त्या दृष्टीने संपूर्णपणे समाजाला सुखी आणि संपन्न होता आला पाहिजे, सर्वांना सत्य समजलं पाहिजे, तो सर्वांचा असला पाहिजे. सार्वजनिक सत्य धर्म तो सर्वांचा आणि तो खरा सत्य आहे, अशा पद्धतीची मांडणी फुले करताना दिसतात. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा एकूणच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आधुनिक जडणघडणीमध्ये जो विचारांची छाप जी आहे की हिंदू धर्माच्या वर असणारा त्यांचा जो प्रखर टीका करण्याचा जो हेतू आहे तो हाच आहे की या धर्मातील किंवा एकूणच जगातील वेगवेगळ्या धर्मातील व्यक्तींनी आपापसात धर्माच्या आधारावर लढाई करू नये. धर्म कुठलाही असेल, निर्माता एकच आहे. जर सूर्य एक असेल, चंद्र एक असेल, पृथ्वी एक असेल, सर्व एकच एक असेल तर धर्म वेगळे कसे का असू शकतात? सर्वांनी एकत्रित येऊन सर्वांच्या संमतीने एक धर्म स्थापन केला पाहिजे. आनंदाने राहिलं पाहिजे, इतरावर शोषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सार्वजनिक असला पाहिजे, सर्वांच्या हिताचा असला पाहिजे. शिवाय आधुनिक लोकशाही व्यवस्थेमधली समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्वांना समोर ठेवून सुद्धा महात्मा फुल्यांनी आपली धर्मासंबंधीची संकल्पना मांडली आहे. आणि म्हणून मित्रांनो, महात्मा फुल्यांच्या धर्मविषयक विचारांचा अगदी थोडक्यात आढावा या ठिकाणी आपण घेतला आहे. पुढच्या भागामध्ये आपण महात्मा फुलेंच्या इतर विचार किंवा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा आपण वेळोवेळी आढावा घेणार आहोत.
कारण आधुनिक महाराष्ट्र किंवा आधुनिक भारताची निर्मिती या आधुनिक विचारावर झालेली आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा मानला जातो आणि पुरोगामी विचार हे महात्मा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारातून पुढे आलेले आहेत. म्हणून या विचाराचं पुन्हा पुन्हा चर्चा झाली पाहिजे, ते विचार पुन्हा पुन्हा समजून घेतले पाहिजेत आणि त्यानुसार आपलं आचरण करण्याचा प्रयत्न जर आपण केला तर खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतभरच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मानवी समूह अत्यंत सुखी आणि संपन्न होईल, यामध्ये कसलीही शंका असण्याचं कारण नाही. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. नमस्कार.